10वी आणि 12वीचा रिझल्ट कधी लागणार? आणि रिझल्ट नंतर लगेच ॲडमिशन सुरू होणार का? CBSE घ्यावं की महाराष्ट्र बोर्ड? कोणता बोर्ड भविष्यासाठी बेस्ट आहे? आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळं क्लिअर करून सांगणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रावीस करिअर अड्डावर. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 10वी आणि 12वीचा रिझल्ट हा लाखो विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो, रिझल्ट कधी लागणार? सर्वसाधारणपणे पाहिलं तर 12वीचा रिझल्ट मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या सुरुवातीला लागतो. 10वीचा रिझल्ट जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता असते. पण काही वेळा चेकिंग प्रोसेस, मॉडरेशन किंवा टेक्निकल कारणांमुळे 5 ते 10 दिवस डिले होऊ शकतो. आता रिझल्ट नंतर लगेच ॲडमिशन सुरू होतात का? हो, पण एकदम नाही. रिझल्ट लागल्यानंतर साधारण 5 ते 10 दिवसात ॲडमिशन प्रोसेस सुरू होते. ॲडमिशन प्रोसेस कसा असतो? चला, आता स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. स्टेप 1. ऑनलाईन रजिस्ट्रेशन. तुम्हाला ॲडमिशन पोर्टलवर जाऊन फॉर्म भरावा लागतो. स्टेप 2. कॉलेज प्रिफरन्स देणे. तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ते प्रिफरन्स लिस्टमध्ये टाकायचं. स्टेप 3. मेरिट लिस्ट. तुमच्या मार्क्सनुसार मेरिट लिस्ट तयार होते. स्टेप 4. अलॉटमेंट. तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये सीट मिळाली ते जाहीर होतं. स्टेप 5. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फी पेमेंट. तुम्हाला अलॉटेड कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. आता मोठा प्रश्न, CBSE की महाराष्ट्र बोर्ड? CBSE बोर्ड कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स जसं नीट, JEEसाठी युजफुल, कॉन्सेप्ट बेस्ड स्टडी, इंग्लिश मीडियम स्ट्रॉंग. महाराष्ट्र बोर्ड स्टेट एक्झामसाठी बेस्ट, सिलेबस सोपा, मार्क स्कोरिंग सोपं. कन्क्लुजन, तुमचा फ्युचर प्लॅन काय आहे त्यावर बोर्ड निवडा. इंजिनिअरिंग किंवा मेडिकल टार्गेट असेल तर CBSE बेटर. स्टेट लेवल एक्झाम्स किंवा स्कोरिंग प्रायोरिटी असेल तर महाराष्ट्र बोर्ड बेस्ट. फीस किती लागते? गव्हर्नमेंट कॉलेजेस 10वी नंतर 11वीसाठी 2,000 ते 8,000 रुपये, 12वीसाठी 3,000 ते 10,000 रुपये. प्रायव्हेट कॉलेजेस 15,000 ते 50,000 किंवा त्यापेक्षा जास्त कॉलेजवर डिपेंड. 12वी नंतर पुढे काय? सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, BSc, कॉमर्स, BCom, CA, CS, बँकिंग, आर्ट्स, BAU, PSC, MPSC. प्रिपरेशन, लॉ. इम्पॉर्टंट, तुमचे मार्क्स 60% जास्त असतील तर चांगले ऑप्शन्स मिळतात. पण 75% जास्त असेल तर टॉप कॉलेजेस मिळण्याची शक्यता वाढते. ॲडमिशनसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात? मार्कशीट, 10वी किंवा 12वी, लिव्हिंग सर्टिफिकेट, LC, कास्ट सर्टिफिकेट जर लागू असेल, इन्कम सर्टिफिकेट, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, डॉमिसाईल सर्टिफिकेट. कॉमन क्वेश्चन्स. रिझल्ट नंतर लगेच ॲडमिशन घ्यावा लागतो का? नाही. तुम्हाला मेरिट राऊंड्सनुसार चान्स मिळतो. लो मार्क्स असतील तर ॲडमिशन मिळेल का? हो, पण कॉलेज प्रिफरन्स बदलावी लागेल. बेस्ट कॉलेज कसं निवडायचं? लोकेशन, फीज, फॅकल्टी आणि रिझल्ट रेकॉर्ड बघून निवडा. ॲडमिशन ऑनलाईन आहे का ऑफलाईन? बहुतेक प्रोसेस ऑनलाईन असते, पण फायनल व्हेरिफिकेशन ऑफलाईन असतं. फायनल कन्क्लुजन. मित्रांनो, 10वी आणि 12वीचा रिझल्ट हा तुमच्या आयुष्यातील एक टप्पा आहे, एंड नाही. रिझल्ट नंतर घाई गडबड करू नका. प्रॉपर प्लॅनिंग करून ॲडमिशन घ्या. बोर्ड निवडताना फ्युचर गोल लक्षात ठेवा आणि डॉक्युमेंट्स आधीच तयार ठेवा. अशाच रिझल्ट, ॲडमिशन, करिअर गायडन्स आणि गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आपल्या रावीस करिअर अड्डा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की ऑन करा.
मी भेटतो पुढच्या इम्पॉर्टंट अपडेटमध्ये. धन्यवाद.